नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 16 मार्च 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राइब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? नुकतेच केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 कोणत्या देशातील नागरिकांसाठी लागू केलेला आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक डी वरील सर्व हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. कोणकोणते देश? पर्याय क्रमांक ए अफगाणिस्तान, पर्याय क्रमांक बी बांगलादेश आणि पर्याय क्रमांक सी पाकिस्तान. या तीन देशातील जे काही अल्पसंख्याक नागरिक असतील त्यांच्यासाठी केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 लागू केलेला आहे. ठीक आहे, ऑलरेडी CAA वरती 2-3 दिवसापूर्वी आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे. वेळात वेळ काढून तो व्हिडिओ तुम्ही अवश्य पाहून घेऊ शकता. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? नवीन निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. कोण कोण? तर पर्याय क्रमांक ए सुखबीर संधू आणि पर्याय क्रमांक बी ज्ञानेश कुमार. या दोन व्यक्तींची या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कशासाठी? तर नवीन निवडणूक आयुक्तपदी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 2-3 पॉइंट लिहून घ्या. पहिला पॉइंट, निवड समितीच्या शिफारसीच्या आधारे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू निवडणूक आयोगाच्या 2 सदस्यांची नियुक्ती करतील. नव्या कायद्यानुसार या पहिल्या नियुक्त्या असणार आहेत, त्याच्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा आहे. कायद्याने 3 सदस्यीय निवड समितीला निवड समितीने यादीत न घेतलेल्या व्यक्तींची नियुक्ती करण्याचा अधिकार दिलेला आहे. यापूर्वी निवडणूक आयुक्तांची नियुक्ती राष्ट्रपतींकडून सरकारच्या शिफारशीनुसार केली जात होती आणि मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्येष्ठांची नियुक्ती केली जात होती. क्लिअर? हा जो काही प्रश्न आहे तो कशा संदर्भात आहे? इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया बद्दल, म्हणजेच मराठीमध्ये काय म्हणता येईल? भारतीय निवडणूक आयोगाबद्दल. हे जे काही भारतीय निवडणूक आयोग आहे याच्याबद्दल कशामध्ये वर्णन करण्यात आलं आहे? कोणत्या कलमांतर्गत? तर कलम 324 च्या अंतर्गत. ठीक आहे, आता या इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया बद्दल थोडीशी आपण माहिती जाणून घेऊया. हे केव्हा तयार झालं? 25 जानेवारी 1950 ला. म्हणूनच दरवर्षी आपण राष्ट्रीय मतदार दिवस नॅशनल वोटर डे म्हणून आपण 25 जानेवारीला साजरा करतो. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. वर्तमानमधील 25व्या क्रमांकाचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत राजीव कुमार. 2 जे काही नवीन निवडणूक आयुक्त या ठिकाणी नियुक्त करण्यात आले त्यांचे नाव आहे सुखबीर संधू आणि ज्ञानेश कुमार. प्रथम मुख्य निवडणूक आयुक्त होते सुकुमार सेन आणि प्रथम महिला निवडणूक आयुक्त होत्या VS रमादेवी. गोष्टी समजतात? ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवू शकता. परराष्ट्र सचिव म्हणून कोणाचा कार्यकाळ नुकताच वाढवण्यात आलेला आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी विनय मोहन क्वात्रा. कोण आहेत हे? तर या ठिकाणी फॉरेन सेक्रेटरी आहेत. तर त्यांचा या ठिकाणी जो काही कार्यकाळ आहे तो या ठिकाणी एक्सटेंड करण्यात आलेला आहे, वाढवण्यात आलेला आहे. ऑप्शन नंबर ए, बी आणि डी मध्ये वेगवेगळ्या व्यक्तींची नावे आहेत. ते कोण आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. ऑप्शन क्रमांक ए राजीव गौबा. कोण आहेत? कॅबिनेटचे सचिव आहेत. पर्याय क्रमांक बी एस जयशंकर. कोण आहेत? परराष्ट्र मंत्री. पर्याय क्रमांक सी विनय मोहन क्वात्रा. कोण आहेत? परराष्ट्र सचिव, आपण आत्ताच पाहिलं. आणि पर्याय क्रमांक डी अजित डोवाल. कोण आहेत? भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार. प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाचा या ठिकाणी नियुक्तीबद्दल सुद्धा आणि त्यांचा कार्यकाळ या ठिकाणी वाढवण्यात आला त्याच्या संदर्भात प्रश्न आहे. बरोबर? तर लगेच आपण काय करूया मग, नवनवीन ज्या काही नियुक्त्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. ही स्लाइड महत्त्वाची आहे, विचारली जाऊ शकते. जसं की BSFचे अध्यक्ष आहेत नितीन अग्रवाल. रॉचे अध्यक्ष आहेत रवी सिन्हा. CRPFचे अध्यक्ष आहेत अनिश दयाल सिंग. CISFचे अध्यक्ष आहेत नीना सिंग. ITBPचे आहेत राहुल रसगोत्रा. रेल्वे बोर्डाचे चेअरमॅन आहेत जया वर्मा सिन्हा. चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत DY चंद्रचूड आणि भारताचे दुसरे CDS आहेत अनिल चव्हाण. त्याच्यानंतर लष्कर प्रमुख आहेत मनोज पांडे. हवाई दल प्रमुख आहेत विहार चौधरी. नौदल प्रमुख आहेत R हरिकुमार आणि NSA आहेत अजित डोवाल. त्याच्यानंतर नीती आयोगाचे अध्यक्ष असतात नरेंद्र मोदी. नीती आयोगाचे CEO आहेत BVR सुब्रमण्यम. नीती आयोगाचे उपाध्यक्ष आहेत सुमन बेरी आणि नवीन लोकपाल बनले आहेत AM खानविलकर.
ठीक आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. राष्ट्रीय लसीकरण दिवस नॅशनल वॅक्सिनेशन डे दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर आजच्याच दिवशी दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक बी 16 मार्चला राष्ट्रीय लसीकरण दिवस म्हणून आपण साजरा करतो. इम्पॉर्टंट काय आहे तर मानवी शरीरांमध्ये लसीचे महत्त्व याविषयी जागरूकता निर्माण करणे हा या दिवस साजरा करण्याचा मागचा मेन पर्पज आहे. ठीक आहे. प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर आज आपण या ठिकाणी मार्च मधील दिवसावरती रिव्हिजन टाकण्यापेक्षा आपण आज एक नवीन अभ्यास करूया. त्या ठिकाणी पॉइंट लिहून घ्या. सर्व हे जे काही दिवस आहेत ते पहिल्यांदाच साजरा करण्यासाठी सुरू झालेले आहेत. त्याच्यामुळे ही स्लाइड अत्यंत महत्त्वाची आहे. काही दिवस असतात किंवा काही या ठिकाणी महत्त्वाचे दिवस असतात जे की नवीनच या ठिकाणी सुरू झालेले आहेत. जसं की लिहून घ्या. पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय बायोस्फिअर दिवस साजरा करण्यात आला 3 नोव्हेंबरला. राष्ट्रीय डॉल्फिन दिवस आता दरवर्षापासून 5 ऑक्टोबरला साजरा करण्यात येणार आहे. मैत्री दिवस 6 डिसेंबर. महामारी तयारीचा आंतरराष्ट्रीय दिवस 27 डिसेंबर. राष्ट्रीय स्टार्टअप दिवस 16 जानेवारी. पराक्रम दिवस 23 जानेवारी. वीर बाल दिवस 26 डिसेंबर. विभाजन विभीषिका स्मृती दिवस 14 ऑगस्ट. फाळणीच्या भीषण आठवणींचा दिवस 14 ऑगस्ट. जनजाती गौरव दिवस 15 नोव्हेंबर. भालाफेक दिवस 7 ऑगस्ट. उज्ज्वला दिवस 1 मे. राष्ट्रीय अवकाश दिवस 23 ऑगस्ट. आणि महाराष्ट्रामध्ये दरवर्षी 15 जानेवारीला आता राज्य क्रीडा दिवस म्हणून साजरा करण्याचं या ठिकाणी घोषणा केलेली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी किती स्टेशनवरती वन स्टेशन वन प्रोडक्ट नावाचं जे काही स्टॉल्स असतात त्याचे या ठिकाणी उद्घाटन केलेले आहेत? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. टोटल या ठिकाणी 205 स्टॉलचं उद्घाटन केलेलं आहे. कोणत्या? वन स्टेशन वन प्रोडक्ट स्टॉलचं. ठीक आहे. याच्याबद्दल 2-3 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. पहा, अशा प्रकारचे या ठिकाणी स्टोअर तुम्ही वेगवेगळ्या आता रेल्वे स्थानकावरती पाहू शकतात. बरोबर. याचं नाव काय आहे? वन स्टेशन वन प्रोडक्ट. ठीक आहे. याच्याबद्दल 3-4 पॉईंट्स लिहून घ्या. वन स्टेशन वन प्रोडक्ट योजना भारत सरकारच्या लोकल फॉर वोकल दृष्टिकोनाला प्रोत्साहन देते. हे स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देते आणि समाजातील उपेक्षित घटकांसाठी एक उत्पन्नाचा या ठिकाणी सोर्स म्हणून या ठिकाणी प्रोव्हाइड करते. अहमदाबादच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनने ही योजना या ठिकाणी तयार केलेली आहे. प्रत्येक रेल्वे स्टेशन हे प्रमोशनल हब बनवण्याचे आणि स्थानिक आणि स्वदेशी उत्पादनांचे प्रदर्शन करणे हा या योजनेचा मागचा मेन पर्पज आहे. अशाच प्रकारची एक योजना होती 2018 मध्ये लॉन्च करण्यात आली होती उत्तर प्रदेशमध्ये. त्या योजनेचं नाव काय होतं? एक जिल्हा एक उत्पादन. या सुद्धा गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत रिव्हिजनच्या माध्यमातून. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील पहिल्या एलिव्हेटेड अर्बन एक्सप्रेस वेचे उद्घाटन कोठे केलेले आहे? फोटोच्या माध्यमातून तुम्ही हे जाणून घेऊ शकता किंवा पाहू घेऊ शकता. 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. हरियाणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर हरियाणा राज्यामध्ये देशातील पहिल्या एलिव्हेटेड अर्बन एक्सप्रेस वेचं इनॉग्रेशन नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. हरियाणाबद्दल लगेच आपण रिव्हिजन टाकूया. स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1966ला. मुख्यमंत्री आहेत नायब सिंह सैनी. राज्यपाल आहेत बंडारू दत्तात्रय आणि राजधानी आहे चंदीगड. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत काळेसर आणि सुलानपूर आणि 3 महत्त्वाचे धरण आहेत कौशल्या, अनागपूर आणि ओट्टू बॅरेज. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. अलीकडेच पाकिस्तान प्रांतच्या असलेल्या पंजाब प्रांताचे पहिले शीख मंत्री कोण बनलेले आहेत? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. रमेश सिंग अरोरा असं त्यांचं नाव आहे. लक्षात घ्या, रमेश सिंग अरोरा असं त्यांचं नाव आहे. पाकिस्तानमध्ये असलेल्या पंजाब प्रांताचे ते पहिले शीख मंत्री बनलेले आहेत. अन्य ऑप्शनमध्ये वेगवेगळी नावं आहेत जसं की पर्याय क्रमांक ए मरियम नवाज. कोण आहेत? पाकच्या एका प्रांताच्या त्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनलेल्या आहेत. पर्याय क्रमांक बी ख्वाजा आसिफ कोण आहेत? पाकचे संरक्षण मंत्री आहेत. आणि पर्याय क्रमांक डी आसिफ अली झरदारी कोण आहेत? पाकिस्तानचे नवीन राष्ट्रपती बनलेले आहेत. आणि जसं की उत्तर तुम्हाला सांगतो पर्याय क्रमांक सी रमेश सिंग अरोरा हे पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचे पहिले शीख मंत्री म्हणून त्यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी कीर्ती या राष्ट्रीय कार्यक्रमाचा नुकताच शुभारंभ केलेला आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये काय विचारलं जाईल? कीर्तीचे पूर्ण नाव काय आहे? तर लिहून घ्या. खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयडेंटिफिकेशन अशा प्रकारचा फुल फॉर्म आहे कीर्ती या उपक्रमाचा.
पुढचा प्रश्न क्रमांक 8 वन नेशन वन इलेक्शन या समितीने आपला अहवाल नुकताच सादर केलेला आहे या ठिकाणी अध्यक्षांकडे. तर या समितीचे अध्यक्ष कोण आहेत? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए रामनाथ कोविंद हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2-3 पॉइंट लिहून घ्या. वन नेशन वन इलेक्शन या समितीने आपला अहवाल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नुकताच या ठिकाणी सादर केलेला आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आलेली होती आणि हे पॅनल 2 सप्टेंबर 2023 रोजी स्थापन करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 9 भारत आणि कोणत्या देशाने ऊर्जा कार्यक्षमता आणि ऊर्जा संवर्धन उपाययोजनांच्या क्षेत्रामध्ये सामंजस्य करार केलेला आहे? तर 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी भूतान. तर आपला प्यारा भारत देश आणि भूतान या 2 देशांनी काय केलेलं आहे? ऊर्जा कार्यक्षमता आणि ऊर्जा संवर्धन उपाययोजनांच्या क्षेत्रामध्ये सामंजस्य करार केलेला आहे. अशा प्रकारे पुढचा प्रश्न क्रमांक 10 भारतातील पहिल्या ऑटोमोबाईल इनप्लांट रेल्वे सायडिंग प्रकल्पाचे उद्घाटन कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलेले आहे? तर पर्याय क्रमांक सी गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर गुजरात या राज्याच्या अंतर्गत भारतातील पहिल्या ऑटोमोबाईल इनप्लांट रेल्वे सायडिंग प्रकल्पाचे इनॉग्रेशन करण्यात आलेलं आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. ऑटोमोबाईल कंपनी मारुती सुझुकीने गुजरातमधील हंसलपूर प्लांटमध्ये भारतातील पहिला इन प्लांट रेल्वे सायडिंग प्रकल्प सुरू केलेला आहे. हा रेल्वे सायडिंग प्रकल्प मारुती आणि गुजरात रेल्वे पायाभूत सुविधा विकास यांच्यातील एक सहयोगी इनिशिएटिव्ह आहे किंवा उपक्रम आहे. तर पर्याय क्रमांक सी गुजरातमध्ये हा प्लांट किंवा हा प्रोजेक्ट या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. गुजरातबद्दल सांगायचं म्हटलं तर लिहून घ्या. या राज्याची स्थापना 1 मे 1960 ला झाली. याच दिवशी आपल्या महाराष्ट्र राज्याची सुद्धा स्थापना झाली आणि हाच दिवस आपण इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा करतो. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल, राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत आणि राजधानी आहे गांधीनगर. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत गीर, ब्लॅकबक आणि वनसदा आणि 5 महत्त्वाचे धरण आहेत सरदार सरोवर, उकाई, काढणा, दंतीवाडा आणि धारोई. पुढचा प्रश्न क्रमांक 11 मार्च 2024 मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार वापरल्या जाणाऱ्या जलव्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये कोणती राज्य अव्वल स्थानी आलेली आहेत? म्हणजेच या ठिकाणी युज्ड वॉटर या ठिकाणी परत एकदा यूज करण्याच्या बाबतीमध्ये कोणते राज्य अव्वल स्थानावरती आलेले आहे? तर पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. कोणकोणते? तर पर्याय क्रमांक ए हरियाणा आणि पर्याय क्रमांक बी कर्नाटक हे 2 राज्य या ठिकाणी या वापरल्या जाणाऱ्या जलव्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये रँकिंगमध्ये अव्वल स्थानी आलेले आहेत. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न क्रमांक 12 जगातील पहिली 3D प्रिंटिंग मशीन कोठे या ठिकाणी स्थापित करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए सौदी अरेबिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर? सर्व गोष्टी समजल्या? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थ्यांसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न सीमा सुरक्षा दल ज्याला आपण बोलतो BSF बॉर्डर सिक्युरिटी फोर्स यामध्ये पहिली महिला स्नायपर म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? भावना कांथ, शिवानी सिंग, सुमन कुमारी की सुधा मूर्ती? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी ठेवणं हे सगळ्यात जास्त या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच मार्च महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. जसं की 1 मार्चला 2 दिवस असतात, शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस. 3 मार्चला जागतिक वन्यजीव दिवस आणि जागतिक श्रवण दिवस. 4 मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस, कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण यांची जयंती. 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस. 10 मार्चला CISF स्थापना दिवस. मार्चमध्ये दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी 13 मार्चला आहे नो स्मोकिंग दिवस. त्याच्यानंतर मार्चमध्ये दुसऱ्या गुरुवारी म्हणजेच यावर्षी 14 मार्चला आहे जागतिक किडनी दिवस. 15 मार्चला आहे जागतिक ग्राहक हक्क दिवस. 16 मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस. 18 मार्चला भारतामध्ये आयुध निर्माण दिवस म्हणून आपण साजरा करतो आणि जागतिक झोपेचा दिवस सुद्धा असतो. 20 मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस. 21 मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस. 22 मार्च जागतिक जल दिवस. 23 मार्च जागतिक हवामान दिवस. 24 मार्च जागतिक क्षयरोग दिवस किंवा TB दिवस आणि 27 मार्च जागतिक रंगभूमी दिवस. क्लिअर?